मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत. उपोषण सोडताना जरांगेंनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत सरकारला दिली होती, जी 24 ऑक्टोबरला संपणार आहे. जरांगे यांनी राज्यभर सभा घेण्याचा धडाका लावलेला आहे आणि त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना सरकारनं सर्वच न्यूजपेपर्समध्ये महाराष्ट्र सरकारकडून एक जाहिरात दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ कसा झाला याची व्यवस्थित आकडेवारी दिलेली आहे आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या हवाल्याने. पण तरी सुद्धा जरांगे यांनी कुणबी आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार केलेला आहे आणि हे आरक्षण ओबीसी मधून मिळायला हवं हे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे. आता मुळामध्ये कुणबींना ओबीसी मधून ऑलरेडी आरक्षण आहे हे आपण जाणतोच आणि आपण त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. सरकार इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याचा दावा करते, तशी जाहिरात सुद्धा दिलेली आहे आणि जरांगे यांच्याकडून मात्र कुणबी संदर्भात मागणी होताना दिसते. येऊ घातलेलं त्यांचं उपोषण जे आहे, या सर्व पार्श्वभूमीवरती मराठा समाजाला नेमकं काय परवडणार आहे, ईडब्ल्यूएस की कुणबी, हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. आणि या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवरती रोहिणी आयोगाची सुद्धा चर्चा होतीये, तर त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 1995 साली राज्यामध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली होती आणि या आयोगानं 2000 साली एक अहवाल सादर केला. मराठ्यांमध्ये अनेक पोटजाती आहेत आणि कुणबी मराठा ही त्यापैकीच एक पोटजात असल्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मग मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनंतर या पोटजातीचा म्हणजे कुणबी या जातीचा ओबीसी मध्ये समावेश झाला आणि मराठा समाजातील एका घटकाला आरक्षण मिळालं. मात्र संपूर्ण मराठा समाजाला ते मागास आहेत म्हणून आरक्षण मिळालेलं नाही आणि म्हणूनच आपल्या इथं सध्या आंदोलन होताना दिसते. 2013 मध्ये राणे समिती स्थापन झाली आणि त्यांनी मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याची शिफारस केली. 2014 मध्ये आघाडी सरकारनं या शिफारशी मान्य करत SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असा प्रवर्ग तयार केला. पण हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही. 50% मर्यादेचा टप्पा ओलांडला जातोय असं म्हणत या आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा नंतरच्या काळामध्ये हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. आता बघा, आपल्या इथे एक मोठा सेक्शन असा आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक आहे आणि त्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि नेमकं हेच ओळखून मोदी सरकारनं नंतरच्या काळामध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हा एक प्रवर्ग तयार केला आणि त्यांच्यासाठी 10% आरक्षण लागू केलं. आता हे 10% आरक्षण लागू केल्यानंतर याला सुद्धा कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं, पण सुप्रीम कोर्टाने हे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे जे 10% आरक्षण आहे हे 10% आरक्षण अपहेल्ड केलं आणि निर्णय असा दिला की द व्हॅलिडिटी ऑफ 10% रिझर्वेशन टू इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इन एज्युकेशन अँड जॉब्स. थोडक्यात काय तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे जे आहेत यांना 10% आरक्षण हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि हे शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये लागू असणार आहे हे सुद्धा मान्य केलेले. आता ही विशेष सांगायची गोष्ट म्हणजे गुजरातमधील प्रबळ असा पाटीदार जो समाज आहे त्यांनी सुद्धा आरक्षणासाठी मोठा लढा दिलेला होता. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने जेव्हा ईडब्ल्यूएसचा निर्णय दिला तर या निर्णयाचं स्वागत केलं. राजस्थानमध्ये सुद्धा या निर्णयाचं स्वागत झालं आणि आज लिटरली या राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलनं शांत झालेली आहेत आणि त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा त्यांच्यासाठी योग्य त्या पद्धतीने उपयोग सुद्धा करून घेतलेला आहे. इव्हन आज जी बातमी समोर येतीये म्हणजे सरकारने जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ जो आहे हा मराठा समाजातील लोकांनी घेतलेला आहे. 10% आरक्षण आहे ईडब्ल्यूएसचं, त्याच्यातलं 8% जो लाभ आहे हा मराठा समाजाने घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणूनच जाहिरातीमध्ये सुद्धा शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा अशी विनंती जाहीरपणे सरकारने दिलेली आहे. याच जाहिरातीमध्ये ईडब्ल्यूएसचा मराठा समाजाला कसा फायदा झाला आहे, त्यांच्या प्रगतीसाठी कसा उपयोग झालेला आहे याची आकडेवारी दिलेली आहे. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ईडब्ल्यूएस अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% हे एकट्या मराठा समाजाचे आहेत आणि या संदर्भातलं तुम्ही चेक सुद्धा करू शकता, ती जाहिरात उपलब्ध आहे. आता फॅक्ट अशी आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही आणि आता सरसकट सर्वांनाच कुणबी असा दाखला मिळावा म्हणून मागणी होताना दिसते, ज्याच्यामुळे मराठा समाज जो आहे तो ओबीसी आरक्षणासाठी
पात्र होईल असं म्हटलं जाते. मुळामध्ये जो ऑलरेडी आपल्या इथं ओबीसी समाज आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होतीये आणि 27% आरक्षण सध्याच्या लोकसंख्येनुसार पुरेसं नसल्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवला जातोय. ओबीसीसाठीचं जे आरक्षण आहे ते 1931च्या जनगणनेवरती आधारित आहे, ज्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये 346 जाती या ऑलरेडी आहेत. आणि नेमकं याच सर्व चर्चेमध्ये अजून एक चर्चा होते ती रोहिणी आयोगाची. ऑक्टोबर 2017 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली समिती जी आहे ती स्थापन केली. त्यांचा उद्देश होता ओबीसी प्रवर्ग आरक्षणाचा लाभ योग्य स्वरूपात सर्व जातींना मिळतोय का नाही याचा निकष ठरवायचा, देशभरातील 2600 जातींचे सब कॅटेगरायझेशन करायचे आणि 27% आरक्षणाची त्याच्यानुसार विभागणी करायची. यासोबतच ओबीसी प्रवर्गातील प्रभावशाली जातीच सर्व लाभ घेण्यापेक्षा त्यांच्यासाठी एक मर्यादा निश्चित करून या प्रवर्गातील कमजोर जातींना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. म्हणजे या रोहिणी आयोगाचे निरीक्षण असं आहे की 27% आरक्षण ओबीसींना दिलेलं आहे, पण या आरक्षणातील मॅक्सिमम लाभ काही मोजक्या जाती मोठ्या प्रमाणात घेत आहेत हे त्यांचं निरीक्षण होतं. म्हणून मग त्यांनी शिफारस काय केली तर ओबीसी अंतर्गत 3 ते 4 वेगळे वर्ग निर्माण केले जावेत. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ चांगल्या प्रकारे घेता आलेला नाही अशा जातींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल, म्हणजे त्यांना जास्त आरक्षण मिळेल आणि अशा जातींची संख्या ही 1500च्या आसपास आहे. ओबीसी प्रवर्गातील जवळपास 150 जाती ज्यांना आरक्षणाचा लाभ अधिक मिळाला त्यांच्यासाठी वेगळा गट निर्माण केला जाईल आणि अर्थातच त्यांच्यासाठी आरक्षणाचा जो टक्का आहे तो कमी असणार आहे. रोहिणी आयोग जो आहे याच्यानुसार ओबीसी मधील जातींची 1, 2, 3, 4 अशी वर्गवारी केली जाईल आणि त्यांना 2%, 6%, 9% आणि 10% असं अनुक्रमे आरक्षण दिलं जाईल असं म्हटलं जाते. आता याच आयोगातील सदस्यांनुसार देशातील 11 राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये ऑलरेडी वर्गवारी आहे आणि ज्या ठिकाणी अशी वर्गवारी केलेली नाहीये तिथे तिथल्या राज्य सरकारांबरोबर त्यांची या संदर्भात चर्चा चालू आहे. जर का त्या राज्यामध्ये हे लागू झालं तर ज्यांची आजच्या दिवशी ओबीसी मध्ये आमची गणना केली जावी म्हणून मागणी आहे, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी ज्यांची मागणी आहे त्यांना कदाचित 2% किंवा 6% आरक्षणावरती समाधान मानावं लागू शकतं असं म्हटलं जाते. कारण की आजच्या दिवशी या आयोगाने असं स्पष्टपणे निरीक्षण नोंदवलेलं आहे की ज्या प्रबळ जाती आहेत ओबीसी मधल्या त्यांना जवळपास 1/4 लाभ मिळालाय, तर 2633 जातींपैकी 2486 जातींना 27% 5.4% जागाही नाही मिळालेल्या आणि याच्यातीलच 1000हून अधिक जातींना अजूनही आरक्षणाचा कोणताही लाभ मिळालेला नाही. ही फार महत्त्वपूर्ण निरीक्षणं या आयोगाने नोंदवलेली आहेत. याच्यामुळे विषय असा आहे की ईडब्ल्यूएस मधील सध्याचा जो 10% कोटा आहे त्याच्यातील 8% जो कष्टाने आपण मिळवतोय तो टिकवून ठेवायचा, तो लावून धरायचा की उद्या ओबीसी मधून आरक्षण घेऊन रोहिणी आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यानंतर 2% किंवा 6% याच्यावरती समाधान मानायचं. आता या ठिकाणी हाही मुद्दा लक्षात घ्या की दोन्ही लाभ ॲट अ टाइम घेता येणार नाहीत, म्हणजे हाही घेऊत आणि तोही घेऊत असं काही करता येणार नाही, कारण की परत एकदा तो मॅटर कोर्टामध्ये जाऊ शकतो. या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का रोहिणी आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या तर त्याच्यानुसार जर का 2% किंवा 6% या कॅटेगरीमध्ये जाऊन एखादा समाज बसला तर ते 2%चं 2.5% किंवा 3% होणार नाहीये, 6%चं 6.5% किंवा 7% होणार नाहीये, ते आहे तसंच फ्रीज होईल. पण आज ज्या ठिकाणी 10% आरक्षणापैकी 8% मिळालेलं आहे तिथे निश्चितपणे कष्टाने 8चा 8.5% मिळवता येऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता काय फायद्याचा आहे हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे, फक्त कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थितपणे करायला हवं. आता या ठिकाणी मोठी आपल्याला असंच दिसतंय या एकूण पर्सेंटेजवरून की 8% हे निश्चितपणे जास्त आहे 2% किंवा 6% घेण्यापेक्षा. आता योग्य तो निर्णय घेणं तुमच्या हातामध्ये आहे. माहिती मात्र आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.